Birwadi, Sri Ganesh Birwadi versus Darshan Sports Darkhan. मॅन ऑफ द मॅच प्रवीण भोईर, एक विकेट आणि 14 धावा देखील त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केल्या होत्या. त्यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. भाऊ फरडे यांना विनंती करेल की एक कोल्ड्रिंक स्प्राईट आणि सामनावीरची ट्रॉफी बहाल केली जाते. कॅमेरा पण आपण वळायचे. तर प्रवीण भोईर यांनी ही मॅन ऑफ द मॅच अमोल भोईर यांना सुपूर्द केली आहे. आमचे गोल्ड मॅन, हार्टेड द गोल्ड मॅन निलेश शेठ भोईर, निलू भोईर, निलेशराव भोईर. काय म्हणावं, अगदी शरीराने, रूपाने, रंगाने, कर्तृत्वाने, नेतृत्वाने जर कोण मोठा असेल, लाखो दिलो की जान कोण असेल तर आमचा निलेश भोईर, ज्यांचं विशेष प्रेम माझ्यावर राहिलंय पहिल्यापासून. शॉट ऑफ लेन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील. गुड फिल्डिंग, एकच मिळेल. गौरव 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करत असताना गौरव षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना दर्शन 11 दलखन संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आपण बघू शकतो श्री गणेश बिरवाडी संघाचे हे दोन्ही बॅटर ड्राइव्ह केले. गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. चेस चालू आहे आणि चेंडू सीमा रेषेचा भेद घेणार. क्षेत्ररक्षकाला दिली त्या ठिकाणी हुलकावणी आणि क्षेत्ररक्षक चौकार वाचू शकले नाहीत. 4 धावा प्राप्त होतील अतिशय वेगाने. चेस खूप मोठा चालू होता. हातामधून ब्रश झाला आणि क्षेत्ररक्षकही गेला त्या चेंडू सोबत. तेरा 5 चेंडू झाले. 13 धावा धावसंख्या फलकावर. फुल टॉस स्ट्रेट ट्राय कट फटका खूप सुंदर आहे. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा येतील. सेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट थ्रू द फेन्स. काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. सरळ बॅटने एक देखना आणि जमिनीला गुदगुल्या करत आला ह्या चौकार. 4 धावाने 13 आणि 4 झाले 17. पहिले षटक फार महागडं ठरलं. बिरवाडीकरांच्या माध्यमातून काय बॅटिंग केली जाते. चेतन आणि मंजित 3 मध्ये धावावर पोहोचलाय. चेतन खेळतोय 7 धावांवर. पहिले षटक 3-3 चेंडू दोघांच्याही वाट्याला आले आणि दोघांनी कॅपिटलाइज केलेत. हे 17 धावा. शाळा सुटलीये बालकांनो, घरी जा, कपडे बदला, फ्रेश व्हा आणि तदनंतर येऊन इथे पुन्हा मॅच बघा. हरकत नाही. आई वडील तुमची वाट बघत असतील.
हा चेंडू जाऊ दिला लेग स्टंपच्या बाहेर. विकेट किपर मिस होतोय. 1+1 2 मिळतील. 22च्या देखील एक धाव मिळाली. 17 आणि 2 19 धावा. आणखीन एक वाईट बॉल. लाईन आणि लेंथ मध्ये रोहित वारंवार चुकी करतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करतोय आणि परिणामी सातत्याने या ठिकाणी वाईट बॉल पाहायला मिळत आहेत रोहितच्या माध्यमातून. ऑन साइडला वॉट शॉट. स्लग स्वीप. स्वीट मिडल ऑफ द बॅट आणि किती दूर पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. जबरदस्त खेचलाय. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेचला. ट्रेडिशनल कृष्णा सातपुते स्टाईलने हा फटका एक्झिक्यूट केला. त्यानंतर किती लांब फार दूर गेलाय. षटकार. रोहितवर आक्रमण केलं गेलं. मंजित चेतन आणि मंजित आक्रमणाची ही धारा चालू करत असताना चेतन ठोकतोय षटकार. ओ डिक्लेअर झोन मध्ये एक मिळेल. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आलेत श्री गणेश बिरवाडी. एकतर गणपती बाप्पाचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि हे मैदान त्यांच्यासाठी नेहमी फलदायी ठरलंय. 27 झाल्यात. शॉर्ट ऑफ लेन आणि झेल असेल. काय कॅच पकडली आहे. मंजित बाद होतात. मंजित श्री गणेश बिरवाडी पहिला फलंदाज त्यांनी गमावलाय. 27 वर 1. दर्शन 11 दखन टीम एक मॅच पराभूत झाली आणि 2 मॅच जिंकली आणि बिरवाडी टीम 3 मॅच जिंकले. 4थी मॅच खेळतायत. चला वेळ आपल्याकडे नाहीये. 6:15 वाजता अंधार पडतोय. 5:15 झाले. 1 तास राहिले फक्त. ओ प्लेड ऑन योगेश. प्लेड ऑन. डॉट बॉल. क्रॉस बॅटेड खेळायला गेले. डॉट बॉल. सत्तावीस वर 1. चांगली बॉलिंग रोहितची. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न केलाय. डी बॅकवर्ड स्कोअर लेगला चेस चालू आहे. 1 मिळाली. दुसरी धाव देखील आणि चेंडू हाताने ब्रश होऊन सीमारेषेच्या पलीकडे डिक्लेअर झोन मध्ये गेलेत. घोषांकित क्षेत्रामध्ये 2. एकोणतीस. ओ बॅटची इनसाइड एज लागली होती. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 1 धाव आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 समाप्त झालं.
आणि एक गडी बाद. धावसंख्या धावफलक आहे 30. चेतन खेळतोय 5 मध्ये 14 वर. योगेश खेळतोय 3 मध्ये 3 वर. चला टीम मीटिंग करायची नाहीये अजून आपल्याकडे 55 मिनिटं राहिलेत फक्त. काय करायची. चला 2 षटक समाप्त झालेत. एक गडी बाद 30 गोलंदाजी मार्कवर आता आलेत. हर्षल इनसाइड आउट आणि झेल सुटलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंगाला ब्रश होऊन चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. चौकार आलाय 34. योगेश कडक शॉट खेळतोय. कडक पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळाली. दर्शन 11 दलकन टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून वारंवार चुका होत आहेत. ओ आणखीन एक फ्लॅट गेलाय परंतु यावेळेस फिल्डर पाठीमागे थांबलेत. एकच मिळेल. योगेश खेळतो त्यावेळेस असं जणू वाटतं की पोलार्ड सारखी ताकद आणि लोहार सारखा हातोडा फिरवतायत. लोहार ज्यावेळेस एखाद्या शस्त्र वर आघात करतात त्यावेळेस रूपांतरित करतात त्या शस्त्राला. त्या पद्धतीने बॅटिंग करतोय योगेश. ओ प्लेसमेंट करायला गेले अवे फ्रॉम द बॉडी. वेल बॉल. चेंडूला अगदी बीट केलं गेलंय. बॅट्समनला चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. डॉट बॉल आलाय 35. कर्नल रन आपण बघू शकतो 14.0. शॉट ऑफ लेंथ फर्स्ट का फसलाय. गोरख आला चेंडूच्या खाली आणि कैच पकड़ली गेली. बेहतरीन कैच. बेहतरीन कैच यहाँ पे देखने को मिली गोरख की ओर से और एक बल्लेबाज डगआउट की ओर. पस्तीस वर 2. शाळकरी मुलांना ही विनंती असेल किंवा आदेश असेल. चला बॅट्समन लवकर यायचंय आपण. तुषार शॉट ऑफ लेंथ होती. हुक करायला गेले. डिक्लेअर झोन मध्ये मिळेल 1. 35 आणि 1 धावसंख्या धावफलकावर 36. ओ बाची इनसाइड एज. तर या सर्कल मध्ये आपण बघू शकतो शॉट मिड विकेट झोन मध्ये त्या ठिकाणी फील्ड केलं गेलं. योगेश फक्त मला त्या हातोडा फिरवण्याचा प्रयत्न करतायत. प्रॉपर टायमिंग वर लक्ष देत नाहीयेत. त्याच्यामुळे तो चेंडू कनेक्ट होत नाहीये. 3 ओव्हर मध्ये 37 धावा. या ओव्हर मध्ये धावा दिल्या 7 धावा. 2 ओव्हर मध्ये 15चा रन रेट होता. 3 ओव्हर मध्ये रन रेट झाला 12.5चा. म्हणजे षटक हे खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. अंतिम षटक स्लोवर 1चा बादशाह राहुल. राहुल दिवा.
तर विहान कॉमर्स क्लासेस वासिंचे आमच्या सचिन खोडके सरांची ओ ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. थोडंसं फंबलिंग झालं आणि परिणामी 2 मिळाल्या. दलखनकरांनी स्वतःच्याच हातामधून या धावा बोनस स्वरूपात द्यायला घेतल्यात. ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी 2 आहे आणि आता जर षटकार लागला तर मग किती महागडं भरेल. कारण क्रिकेट असाच असतो. मोमेंटम तुम्ही समोरच्या टीमला हातामधून देता आणि त्यानंतर हातामधूनच तुम्ही स्वतःवर घात करून घेता, नाहीतर कुऱ्हाडीवर जाऊन पाय ठेवता. 39 2 गडी बाद 39 धावा. श्री गणेश बिरवाडी वर्सेस दर्शन 11 दलखन. ओ ठोकला षटकार. मी म्हणालो होतो जखमेवर मीठ सोलणं याला म्हणतात. स्ट्राईक रोटेट झाली होती. स्ट्राईक पुन्हा मिळाली कोणाला? योगेशला. आणि आता बघितलं आपण हा महाबलाढ्य हातोडा किंग ठोकलाय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. वाइल्ड षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आणि आता फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. रॅपिड वन, क्विकर वन विथ द ऍक्शन विथ द रिॲक्शन. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि काय फिल्डिंग केली. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 47 2 गडी बाद 47 अशी धावसंख्या. योगेश खेळतो 19 वर. काय बॅटिंग करतो योगेश. शफल झाले. ड्राईव्ह केली. ऑन ड्राईव्ह ऑन द राईज खेळले. 1 मिळेल. आता मात्र संधी देणार नाही. पण थ्रो कुठे केलाय. 1च मिळेल. नो बॉल नो चेंडू. राहुलने चुकी केली. 49 झाल्या. 2 गडी बाद 49 धावा. ओ प्लेड ऑन तुषार आणि रनआउट विकेट. तुषार विकेट गेलेली. चला न्यू बॅटर लवकर या. आपल्याला 1 मॅच खेळवायची अजून. चला 5:30 वाजून गेले. चला 1 मॅच खेळवायची. अजून 1 इनिंग बाकी आहे. सँडी पुढील मॅच जे आहे तिचं लॉर्ड्स गोलबन आणि दलखन. जय हनुमान गोलबन आणि दलखन 11 आपण टॉस साठी या. ऋतिक आले. ओ ऋतिकने ठोकलाय षटकार. What a magnificent terrific shot. It's a going out of the park. 6 धावा. धावसंख्येवर को झाल्यात. फुल टॉस मिस होतोय.
55 झाले, 56 करायचे. 24 चेंडू मध्ये 56ची गरज आहे. फास्ट घ्यायचंय, फास्ट घ्यायचंय. त्याला फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतोय आई गावदे स्पोर्ट लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025. आपण पाहतो एका बाजूला दलखन, विपक्ष बिरवाडी. 56 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं मैदानावर. दलखन संघाचे दोन फलंदाज राहुल आणि हर्षल मैदानावर पाहायला मिळतात. चला लवकर लवकर सामना सुरू करायचा. अजून एक सामना खेळवायचा आहे. पंच यावेळेला गोलंदाजी मार्क सज्ज असेल. गोलंदाज आविष्कार. यावेळेला स्ट्राईकला असेल राहुल. पहिला चेंडू. हो, यावेळेला लॉफ्टेड केला होता, पण मात्र चेंडू का बॅटच्या रडार मध्ये आला नाही. डॉट चेंडू. निर्धा चेंडू पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बिरवाडी संघाकडून. पुढील चेंडू. हो, यावेळेला कट केलाय चेंडू. चेंडू डॉक्टर डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी 2 धावांसाठी संघाचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या होती ती 2. छप्पन्न धावांचं लक्ष. चला थोडं फास्ट घ्यायचंय. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 3 चेंडू 3 धावा. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 56 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 56 धावा आणि मात्र धावसंख्या झाली ती
या पहिल्या पॉवर प्ले मध्ये 3 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू हो यावेळेला हुक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये जाते चेंडू. 1 धाब्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आविष्कारकडून सातत्याने. 4 चेंडू 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सुरुवात करायची लगेच. मॅच बॉल आलेला आहे. सामना सुरू करायचा आहे. दोन चेंडू शिल्लक या पहिल्या पॉवर प्ले षटकातील. पुढील चेंडू हो यावेळेला बॅटची कडा लागते. चेंडू जाते पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. 5 चेंडू 5 धावा. आणि सगळ्या या धावा पाहायचं झालं तर पूर्ण धावा या डिक्लेअर झोन मध्ये गेल्यात. अजून एक कोणताही ग्राउंड मध्ये आपल्याला फटका पाहायला मिळाला नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू. तेवढं चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेला नक्कीच सेफ असेल फलंदाज. धावसंख्या होती ती 1. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 6. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आविष्कारकडून. चांगले निर्धाव चेंडू टाकले त्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीतून. फक्त 6 धावा खर्च केलात. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे खूपच कमी आहेत. आणि तुम्हाला धावांचं आव्हान म्हटलं तर 56 धावा पाहिजेत. अजूनही 18 चेंडू 50 धावा. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक मोठी फलंदाजी करावी लागेल. चांगली साजेदारी सुद्धा करावी लागेल. आणखी 18 चेंडू 50 धावा अवघडी आहेत. आणि पाहायचं झालं तर तसं पण अवघडीच आहेत. आणि गोलंदाजी मार्को येतो एक नवीन गोलंदाज. उत्कर्ष. यावेळेला हर्षल अजूनही शांत दिसतोय. ओ यावेळेला स्लोवर चेंडू. परफेक्ट चेंडू यावेळेला पाहायला मिळतं. हर्षलला समजलं नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते बिरवाडी संघाकडून. या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलंय. पुढील चेंडू हो यावेळेला हलकाशी दिशा दिली. फक्त चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षण असेल. 1 धाव तर झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. सातत्याने आपल्याला बॉल टू बॉल रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक अवांतर धाव. धावसंख्या होती ती 9. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. जर पाहायचं झालं तर 9 चेंडू पडलेत आणि 9 चेंडू मध्ये फक्त 9 धावा आल्यात. तुम्ही जर असं खेळलं तर तुमच्या बॉल टू बॉल रन होतील. 24 चेंडू 24 धावा होतील फक्त. आणि तुम्हाला आव्हान आहे 56 धावांचं. हर्षल कुठेतरी प्रयत्न करतोय पण मात्र त्याच्या बॅट मध्ये काय चेंडू येत नाहीये. हो यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू.
एकच धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते उत्कर्ष याच्याकडून. नक्कीच धावसंख्या झाली ती 10. 14 चेंडू आणि 46 धावा. खूप कठीण आहे. आणखी गोलंदाजी आपण पाहतोय बिरवाडी संघाकडून चांगली गोलंदाजी, मजबूत गोलंदाजी आपण पाहतोय आणि टप्पे सुद्धा चांगले पाहतोय. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षण असेल, एकच धाव समाधान मानावं लागते. पण मात्र राहुल 2 धावांचा प्रयत्न करतोय आणि राहुल मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज बाद. राहुल बॅक टू द डग आउट. पहिला झटका बसतोय तो धडकन या संघाला. चला फलंदाज थोडं फास्ट घ्या. पुढील चेंडू. ओ यावेळेला फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज असेल. लाजवाब. फलंदाज बाद. हर्षल बॅक टू द डगआउट. दुसरा झटका बसतोय तो दळकन या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल हर्षल याच्याकडून, उत्कर्ष याच्याकडून. नक्कीच सुरेख गोलंदाजी हर्षल. तर पाहायचं झालं तर सलामीला आलेले दोन्ही फलंदाज राहुल आणि हर्षल, दोघांच्या बॅट मधून फक्त 5-5 धावा आल्यात आणि षटक संपले. तिसरे षटक घेऊन येतो तो नवीन गोलंदाज ऋतिक आणि ऋतिकच्या समोर असेल एक नौका फलंदाज गोरख. पाहूया कशी फलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि धाव संख्या पाहिजे ती 45. ओ यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा एकच एक निर्धाव चेंडू. नक्कीच काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाज येतो तो प्रत्येक गोलंदाज आपल्या लेंथवर, लाईनवर आणि प्लस त्यात यॉर्कर चेंडू टाकते. म्हणजे फलंदाजाला कुठेतरी जखडून ठेवलंय. पुढील चेंडू. हो यावेळेला नक्कीच लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर. नक्कीच पुढील चेंडू. जर पाहायचं झालं तर प्रत्येक षटकामध्ये 27 धावा पाहिजेत. पुढील चेंडू. या वेळेला हो यावेळेला क्षेत्ररक्षण आहे खाली. यावेळेला जेल सुटला जातोय आणि एकच धाव. फटका तर चांगला होता पण मात्र मिस टाइम स्ट्रोक झालाच होता. चेंडू काही वेळ हवेत गेला होता. क्षेत्ररक्षण होता पण क्षेत्ररक्षण झाली थोडीशी चुकी आणि या चुकीच्या मार्फत धाव संख्या होती ती पुढे 13 धावा. हो यावेळेला एज लागते. विकेटचं पतन होतंय. अमर बॅक टू द डगआउट. जर अशीच बॅटिंग होत राहिली तर मॅच तुमच्या हातातून निघून जाईल आणि ती जातच चालेल कारण की तुमचा अजून एक सुद्धा मोठा फटका आलेला नाही. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सातत्याने बिरवाडी संघाकडून. पहिला गोलंदाज आला तो आविष्कार, अवघ्या 6 धावा खर्च केला. दुसरा गोलंदाज आला तो उत्कर्ष, अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. आणि आता मात्र ऋतिक, त्याने सुद्धा 1 विकेट प्राप्त केली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या नौका गोलंदाजाकडून. यावेळेला पुढील फलंदाज येतोय गणेश. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बाद. जसा आला तसा गेला. शरणागती पत्करले फलंदाजांनी. आणखी प्रत्येक फलंदाज येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा एकदा डगआउट मध्ये जातोय. ते असं होतं, तुम चलो हम आते.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हेमंत. हो यावेळेला तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकानंतर धावसंख्या झाली तब्बल 12 धावा. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलून टाकले आणि या मॅचची जर आपण पाहतोय तर 56 धावांचं आव्हान होतं, ते फक्त आता 12 धावा 3 षटकांमध्ये केल्यात. कुठेतरी मॅच गेले. यावेळेला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षण येतोय खाली, ट्राय केलाय, नक्कीच एकच धाव. सुदाम गोलंदाजी मार्क पाहायला मिळतोय. हो यावेळेला स्टेट डाऊन द गार्ड, चांगला सेफ फटका, चेंडू जातोय, नक्कीच तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव. यावेळेला पॅचची काढा लागते आणि फलंदाज बाद. सातत्याने विकेटचं पतन होतंय आणि हा सामना झुकतोय तो बिरवाडी या संघाकडे. चार चेंडू 15 धावा. चला फलंदाज धावत जायचं मैदानावर. आणखी या संघामध्ये जर पाहायचं झालं तर राहुल आणि हर्षल यांच्या बॅटीला आज बॉल लागलेला नाही. या सामन्यामध्ये जर लागला असतं तर कुठेतरी धावसंख्या वाढल्या असत्या, पण मात्र त्यांच्या बॅटिंगमध्ये आज बॉल आलेलाच नाहीये. सातत्याने निर्धाव चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू असेल, या पुढील मॅच असेल. हो यावेळेला बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षण असेल खाली आणि मात्र चुकी होते. चेंडू जाते सीमा पार, चौकार. 23 चेंडू पडून आपल्याला फक्त 24व्या चेंडूवर हा फटका पाहायला मिळाला, तो सुद्धा बाउंड्रीचा. आणि यावेळेला संघ विजय होतो तो बिरवाडी. हार्डलक दलकन संघ.